कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून केदार दिघे यांचं नाव चर्चेत आहे। श्रीकांत शिंदेंविरोधात केदार दिघेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। तर उत्तर मुंबईतून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा आहे। पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकरांना तिकीट मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर केदार दिघे कल्याण लोकसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत आहे। तर उत्तर मुंबईमधून तेजस्वी घोसाळकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे। नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। नितीन गडकरींच्या प्रचारासाठी 28 वेगवेगळ्या विभागांची रचना करण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री यांच्या प्रचार कार्यालयाचं आज सायंकाळी उद्घाटन होणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे भाजपचं प्रचार कार्यालय आहे आणि एकूण जे खासदार झालेले आहेत, इथून नागपूरचे शहराध्यक्ष झाले, सगळ्यांचे फोटो या ठिकाणी आहेत। नागपूरच्या विकासाची झलक या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी अशा प्रकारे जे जे विकास कामं नागपुरात झाले त्याचे फोटो या ठिकाणी आहेत आणि हे सगळे दृश्य आपण बघू शकतो। बघा, जे जे आमदार होऊन गेले, शहराध्यक्ष होऊन गेले भाजपचे, त्यांचेही या ठिकाणी फलक लावण्यात आले आणि भव्य असं हे भाजपचं कार्यालय या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कार्यालय आहे। त्यासोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो या ठिकाणी आहेत। पहिल्यांदाच भाजपच्या कार्यालयात अजितदादाचा फोटो लागला असं म्हणायला हरकत नाही। आपण हे बघा, अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जोगेंद्र कवाळे, सुलेखाताई कुंभारे या सगळ्यांचे फोटो या ठिकाणी लागलेले आहेत आणि आजपासून या कार्यालयाची सुरुवात होत आहे। आपल्यासोबत आशिष वांदिलेजी आहेत, या कार्यालयाचे प्रमुख। आशिषजी, काय सांगणार, आज याचं विधिवत सुरुवात होत आहे, उद्घाटन होत आहे, काय वेगळेपण आहे कार्यालयात यावर्षी? यावर्षी वेगळेपण तर एक असं आहे की या कार्यालयामध्ये जसं कार्यकर्त्यांची चहलपहल आहे तुम्ही बघताय, पण नागपूर लोकसभेतील मतदार स्वतःहून येतात आणि विचारतात की नाही, आम्हाला नितीनजींना पुन्हा निवडून द्यायचं तर आम्ही काय काम करू शकतो, तुम्ही आम्हाला काम सांगा। हा प्रकार मी